आणि आता एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह अशी बातमी। पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्याने प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे आणि या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा एबीपी माझाच्या हाती लागलाय। सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागामध्ये कार्यरत होते आणि या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गाई म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली। या योजनेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालंय। सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये हे तपशीलवार नमूद करण्यात आलंय। लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालेलं आहे। तर या शुभम गुप्ता यांच्यावरचे नेमके आरोप काय आहेत आपण बघूयात। भामरागड आदिवासी विकास प्रकल्पामध्ये दुधाळ गाई आणि म्हशींच्या वाटपाची योजना होती। प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते। योजनेच्या अंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 रुपयांचा निधी दिला जायचा। प्रति लाभार्थी 1 लाख रुपये देऊन त्यांनी सरकारचं नुकसान केल्याचा आरोप आहे। रस्त्यावरील भाकड गाई म्हशींना बिल्ले मारून लाभार्थ्यांना वाटप केलं गेलं। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले 1 लाख रुपये दुसऱ्याच खात्यांमध्ये वळवले। लाभार्थ्यांना धमकावून खात्यामधून पैसे वळवल्याचा लाभार्थ्यांनी जबाबही दिलेला आहे। तक्रार न होण्यासाठी लाभार्थ्यांना 20 ते 25,000 रुपये दिले जायचे। पैसे घ्यायला नकार देणाऱ्यांना पुढे योजना मिळणार नाही अशी धमकी सुद्धा दिली गेली। चुकीचं आहे असं सांगणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी गुप्ता यांनी दिली आहे। तर तो या डॉक्टरांकडून जनावरांचं बनावट फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा सादर करण्यात आलेलं होतं। तक्रारीच्या नंतर चौकशी समिती नेमण्यात आली। समितीवरती दबाव टाकून गुप्तांनी हवे ते बदल सुद्धा करून घेतले। तर याच एबीपी माझाच्या बातमीची आता विरोधी पक्षांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि शुभम गुप्ता यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। आदिवासींना आपण मोठ्या प्रयत्नानं त्यांनी एक सामाजिक प्रवाहात यावं म्हणून या योजना सरकार सुरू करतं। एखाद्या साध्या कार्यकर्त्यांनी वगैरे काही केलं तर आपण समजू शकतो, पण मोठ्या अधिकाऱ्याने असं करणं वाटतं आपण कोणत्या दिशेने जातो याचा विचार केला पाहिजे आणि या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्या काळातल्या पूर्ण कारभाराची चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।